अंध, अपंग, गरोदर आणि वयोवृद्ध महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना मंदिराकडे जाण्याचा प्रवास सुखकर आणि सुलभ व्हावा यासाठी दानशूर लोकांनी अशा बॅटरीवरच्या चार्जिंग होणाऱ्या कार गाड्या खरं तर मंदिर परिसरात भेट दिल्या होत्या. मात्र या गाड्या खरं तर धुळकात पडलेल्याची बातमी TV9 मराठीने प्रसारित केल्यानंतर खरं तर या गाड्या पुन्हा आजपासून सेवेत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की शिवाजी चौकातून बरोबर मंदिर परिसरापर्यंत येण्याकरता त्या गाड्यांचा खरं तर वापर केला जातो. त्याचबरोबर तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते कुमार आशीर्वाद यांनी देखील मंदिर परिसरात भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ज्या व्हीआयपींच्या ज्या गाड्या त्या शिवाजी चौकात पार्किंग करायच्या आणि या गाड्यांमध्ये बसून व्हीआयपींना खरं तर मंदिराकडे आणायचं असा खरं तर नित्यनियम चालू केला होता. मात्र त्यासाठी देखील खरं तर या गाड्यांचा वापर केला जातो. मात्र या गाड्या धुळकात पडल्याची बातमी TV9 मराठी प्रसारित केल्यानंतर आजपासून या गाड्या खरं तर धावताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे. असेच काही सिनियर सिटीजन असतील भाविक आता खरं तर आपल्या बरोबर काय सांगताल, काय वाटतं तुम्हाला गाडी सुरू केली तुमच्यासाठी आज वयोवृद्ध लोकांसाठी? आनंदाची बातमी खूप छान आहे, परंतु येताना आहे ना रस्त्याचे फार हाल आहे, खूप दगड वगैरे फारच हाल होतात आणि प्लस बसही जास्त सोडलेल्या नाही, बसही नाहीये त्यांना आणि हालत चाल सगळीकडे थोडस आहे वातावरण आता समाधान वाटतं गाडी चालू एकदम भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं. रेल्वे स्टेशन पासून वगैरे या गाड्या सुरू आहेत का? सुरू आहे पण कमी आहे, जास्त सोडण्यात यावं अशी माझी इच्छा आहे, कारण भाविक भरपूर येतात इकडे. मोफत सुरू करा. हो, मोफत करा आणि भाविक भरपूर येतात इथं बरं का. तर असं माझी इच्छा आहे की बा चांगलं अजून याच्या पुढे अजून चांगलं करावं, अजून छान करावं अशी माझी इच्छा आहे देवाला बरं का. कारण विठ्ठलाच्या दर्शन म्हणजे विठ्ठल म्हणजे आपले फार जुने आहे आणि त्यांच्या विठ्ठलांच्या दर्शनासाठी खूप जण भाविक येतच असतात. आपण बघितलं असेल की खरं तर भाविक आता खरं तर समाधानी झालेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे भाविकांनी आता ह्या ज्या बस खरं तर शिवाजी चौकातून मंदिरापर्यंत खरं तर सोडल्या जातात, मात्र आता ह्या बस रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्थानकापासून देखील या बस मोफत सोडाव्यात अशी मागणी खरं तर आता भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच भाविक खरं तर या बस सुरू केल्यामुळे समाधानी झालेले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.